तर मंडळी, तर आपण लागवड केल्याच्या 4-5 दिवसापासून छानपैकी पाऊस पडतो. तर चला आपण आपल्या रोपांची परिस्थिती कशी आहे ती पाहूया. खरं तर मी रोजच बघतो, पण तुम्हाला आता दाखवतो. आपल्या घराच्या बाजूलाच असल्यामुळे मी रोजच चेक करत असतो. तर चला आपण बघूया आता काय सध्या परिस्थिती आहे, कशा पद्धतीने ती रोपं उगवलेली आहेत. चला. तर ही शिरोळी घोसाळी जी आपण लावलेली आहेत ती बघा कशा पद्धतीने मस्तपैकी टवटवीत झाली आहेत. आणि मंडळी आपण जी जी बघा हळद लावलेली होती ना, ती हळद बघा ती कशी मस्तपैकी बाहेर तिचे कोंब आलेले आहेत. हे बघा, हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडे तुम्ही पाहू शकता. या ज्या लाईनमध्ये आपण लावलेली होती तर अशा पद्धतीने त्याचे कोंब आलेले आहेत मस्तपैकी. ही काकडी पण बघा कशी मस्त टवटवीत झालेली आहे. आणि ज्या आपण बिया लावल्या होत्या त्या आपण अशा पद्धतीने उगवलेल्या आहेत बघा. त्यानंतर ही काय आहेत, कारली वगैरे आहेत, घोसाळी आहेत, ते पण आलेले आहेत बघा मस्तपैकी. ही आपली भेंडी आणि काही प्रमाणात वांगी अशी आपण लावलेली आहेत या छोट्या ऑफॅममध्ये. हे पण तुम्ही पाहू शकता.